नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत मुगाची आमटी। एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी हिरव्या मुगाची आमटी। ही आमटी पचायला खूप हलकी आणि जेवणाची चव वाढवते। गरमागरम भातासोबत ही आमटी खाण्याची मजाच काही और आहे। चला तर मग वेळ न घालवता बघूया ही चमचमीत आमटी कशी बनवायची ते। तर त्यासाठी आपल्याला लागणारे इन्ग्रेडियंट्स तुम्ही बघू शकता। आपल्याकडे आहे कढीपत्ता, 2 टमाटर आपण कापून घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, कांदे घेतलेले आहेत आपण 2 चिरून घेतलेले आहेत, बाजूला बघतात खोबरं आहे, अख्खा धनिया आहे, लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आपण घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। आणि ह्याच्यानंतर आपण घेतलेले आई काय घेतलेलं आहे? हिरवे मूग हे 300 ग्रॅम आहेत आणि हे आपण भिजून घेतले, चांगले मोड आलेले आहेत मस्त पैकी। आणि मुगानंतर तुम्ही बघत आहात आपल्याकडे मसाले आहेत। एक आपण रेड चिली पावडर घेतलेला आहे 2 चम्मच, हळद घेतलेली आहे 1 चम्मच, अंबारी मसाला, कांदा लसूण मसाला आहे तो 2 चम्मच आणि मीठ घेतलेलं आपण चवीनुसार। तर आपण कढईमध्ये आपण किती चमचे तेल घेतले आणि कांदा टाकला आई? अर्धा चमचा तेल टाकून त्याच्यात कांदे आपण फ्राय करण्यासाठी टाकलेले आहेत। आणि त्याच्यानंतर ही आपलं वाटणचे मसाले आहे, त्याच्यामध्ये खोबरं घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्याचं आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं 5 मिनिटासाठी, राईट आई? आणि थोड्या वेळानेच आपण 2 ते 3 मिनिटांनंतर आपण त्याच्यात टमाटर ॲड केलेले आहे। तर ह्याचे आपण एक वाटण तयार करणार आहोत, जस्ट जे की आपल्याला ग्रेव्हीचं कन्सिस्टन्सी देणार आपल्या रस्सा भाजीला। तर बघा आपण मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकलेला आहे हा मसाला। आता हा मिक्स करून घ्यायचा मिक्सीमध्ये। तर बघा तुम्ही असा घट्ट असा मसाला तयार झालेला आहे, बेस तयार झालेला आहे आपल्या मुगाच्या रस्सा भाजीसाठी। तर आपण किती तेल घेतले आहे इथे? 3 चमचे तेल घेतलेलं आहे, गरम झालेलं आहे मस्तपैकी। आणि इथे आपण घेतलेले आहे कढीपत्ता ॲड करून घेतलेला आपण। त्याच्यानंतर आपण डायरेक्ट मसाला टाकलेला आहे। तर मसाला मस्तपैकी 2 ते 3 मिनिट असा फ्राय करून घेतलेला आहे, असा मिक्स करून घ्यायचा तेल सुटूस्तोवर। आता ह्याच्यात काय ॲड होईल? हळद ॲड केली आपण आई। ओके, हे चांगले मिक्स करून घ्यायचे। तर आता सगळे मसाले ॲड करायचे, राईट आई? कांदा लसूण मसाला आपण ॲड केलेला आहे, अंबारी मसाला 2 चम्मच, 1 चमचा लाल तिखट, आता 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, सॉरी 1 चमचा लाल तिखट आहे, 2 चमचे नाही, लेट मी करेक्ट माय सेल्फ। आपण हे मीठ टाकलेले आता इथे चवीनुसार आणि हे 1 चम्मच लाल तिखट, कारण हिरव्या मिरच्या टाकल्या ना। ओके, कारण की आपण हिरव्या मिरच्या जास्त घेतलेल्या, तर त्यासाठी आपण मिरची जरा कमी टाकत आहोत। मस्तपैकी तरीही एकदम झणझणीत झालेला आहे, सुगंध एकदम मस्त दरवळतोय गॅसवरती, तुम्ही बघू शकता हे चांगले बॉईल येत आहेत वरती। आता 5 मिनिटांनंतर जसा तो मसाला फ्राय होईल ना, मसाला जेव्हा तेल सोडेल ना, तेव्हा हे मूग आपल्याला ॲड करायचे। तर मूग मस्तपैकी ॲड करून घेतलेली आहे आपण इकडे, हे चांगले हलवून घ्यायचे। मूग हे भरपूर पौष्टिक असं कडधान्य आहे, मोड आलेले मूग लहान मुलांसाठी तर भरपूर पौष्टिक आहे। तुम्ही कच्चं मूग खाऊ शकतात, बॉईल करून खाऊ शकतात, तेलामध्ये नुसतं मीठ टाकून फ्राय करून खाऊ शकतात। भरपूर प्रकारे आपण मुगाचं कन्झम्पशन करू शकतो, आपल्या बॉडीला भरपूर बेनिफिशियल असतं, प्रोटीन सोर्स एक तो। आणि ग्रोथसाठी एक मस्त असा एक ऑप्शन आहे हे। तर मुगाची भाजी ही तर माझी भरपूर फेवरेट आहे लहानपणापासूनच। तर ही तुम्ही आपली सुक्की बनवू शकता, मसाल्यामध्ये नुसती परतून काढून घेऊ शकता। तुम्ही डब्यामध्ये, टिफिनमध्ये, जो कामावर जाणारे लोक असतील, शाळेत जाणारी मुलं असतील, तर त्यांना टिफिनमध्ये सकाळी बनवून देऊ शकता। मस्तपैकी ही अशी फ्राय करून घेतलेली आपण, मिक्स करून घेतलेली आहे मसाल्यामध्ये, थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आपण, ओके, चांगली मिक्स करून घेतलेली आहे। आणि अजून आपण पाणी ॲड करणारी ही चांगली बॉईल करून घ्यायची। हे बघा आपण पाणी ॲड केलेलं आहे, आपण 2 कप पाणी ॲड केलं आहे, राईट आहे? तर हे 2 कप पाणी ॲड केलेलं आहे। आता ही चांगली आता 10 मिनिटासाठी याला बॉईल येऊ द्यायचं आहे। तर ह्याला झाकण लावून कवर करून घेऊया आपण। मस्तपैकी अशी रस्सा भाजी तयार होणार आहे, भाताबरोबर भाकरीबरोबर खायला मजाच काही और आहे। मस्तपैकी तेल सुटलेलं आहे, वरती ग्लेज आलेला आहे, चांगला कडकडीत झालेली आहे, मस्तपैकी गरमागरम बॉईल झालेली आहे। तर माझी तर भरपूर फेवरेट आहे ही भाजी। कोणाकोणाची फेवरेट आहे त्यांनी कमेंट करा कमेंट सेक्शनमध्ये। तर आता 10 मिनिटासाठी फक्त आपल्याला गॅसवर ठेवून द्यायची आणि 10 मिनिटांनंतर आपल्याला ही गॅसवरून खाली काढून घ्यायची आणि सर्व करून घ्यायची। ऑलमोस्ट झालेली आहे, इकडे तुम्ही बघू शकता बबल्स आलेले आहेत।
तर आता हिला आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. ही बघा किती बघायला सुंदर वाटते. तवंग तेलाचा जो आहे ग्रेव्ही जी आहे ती मस्तपैकी अशी उठून दिसते. तुम्ही पावाबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर पण खाऊ शकतात. कोणत्याही बोलू शकता ना, भाकर, चपाती, भाताबरोबर ही कोणत्याही प्रकारे खाऊ शकतात. मस्तपैकी तयार झालेली आहे आपली आमटी, मुगाची आमटी, हिरव्या मुगाची, मोड आलेली मुगाची आमटी. तर तुम्ही जरूर करून बघा तुमच्या घरी आणि तुमच्या फॅमिली मेंबर्सला पण खायला घाला. आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि मुंबईकर आई चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. जरूर आमचा व्हिडिओ बघत जा, तो कंप्लीट शेवटपर्यंत बघत जा, कारण की त्यासाठी तुम्हाला काही पैसे द्यायला लागत नाही. तर जरूर आमच्या चॅनलला सपोर्ट करा. इट्स अ हंबल रिक्वेस्ट टू यू ऑल. तर मुंबईकर आई चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. Thank you.